नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदात्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर फिलिंग द ब्लँक्स आपण घेणार आहोत. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरायचं नाही आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर भारतीय परिचर्या परिषद कायदा डॅश यावरची संमत झाला. ते 1947 हे उत्तर बरोबर आहे. त्याचं 4 ऑप्शन आहेत. डॅश हे भविष्यातील कृतीचा क्रम ठरवते. तर त्याच्यामध्ये समन्वय, नियोजन, संचालन आणि वरील सर्व. त्यानंतर परिचारिका नोंदणी प्रत्येक डॅश वर्षांनी नूतनीकरण करणे आवश्यक आहे, 5 वर्षांनी. लोकसंख्येचे प्रतिनिधित्व डॅश हे होय. लोकसंख्येचे प्रतिनिधित्व म्हणजे नमुना. त्यानंतर मानवी मूळ गरजा डॅश ह्या आहेत. आध्यात्मिक व सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिक हे 3 ऑप्शन आहेत आणि चौथा आहे वरील सर्व. तर वरील सर्व माणसाच्या मूळ गरजा आहेत. आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शारीरिक, मानसिक ह्या सगळ्या गरजा आहेत. त्यानंतर आहे हे इंग्लिश पेपर आहे. काही लोकांना असतं की आम्हाला जो आहे तो इंग्रजीमध्ये पण म्हणजे हवेत आन्सर वगैरे, किंवा इंग्लिश पेपर क्वेश्चन पेपर हवा आहे त्याचे आन्सर आहेत. तर ते आहे त्या प्रकारचे. ठीक आहे. तर तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता. म्हणजे बघायला गेलं तर 1947 फर्स्ट इंडियन नर्सिंग काउन्सिल ॲक्ट. त्याच्यानंतर ऑल द अबाव आहे ह्याचं उत्तर. ह्याचं 5 आहे. त्यानंतर आहे सॅम्पल आणि ऑल द अबाव आहे. हे उत्तर आहेत, लक्षात घ्या. वरचंच क्वेश्चन आहे. बेसिक ह्युमन नीड्स आर. त्याच्यानंतर नर्सेस रजिस्ट्रेशन रिन्युअल शुड बी डन एव्हरी 5 years. हे उत्तर आहे त्याचे. त्यानंतर आता आपण बघूया दुसरा क्वेश्चन. गृहीत धरणे म्हणजे डॅश. गृहीत धरणे म्हणजे संशोधनाचे उत्तर. संशोधनामध्ये भाग घेणाऱ्या लोकांना स्टडी सब्जेक्ट म्हणतात. त्यानंतर शिकवणे व शिकणे ही डॅशमधील क्रिया आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि वातावरण. त्यानंतर शिकवल्यामुळे डॅश होतो. स्वभाव गुणधर्मात बदल. परिचारिका नोंदणी ही राज्य परिचर्या परिषद येथे करतात. परिचारिका नोंदणी ही भारतीय परिचर्या परिषद आहे. राज्य आरोग्य विद्यापीठ, राज्य परीक्षा मंडळ. तर आहे त्याचं उत्तर येतं राज्य परिचर्या परिषदमध्ये करतात. आणि हे इंग्लिशमध्ये उत्तर आहे त्याची. ठीक आहे. हा जो मागचा क्वेश्चन पेपर आहे त्याचेच हे आन्सर आहेत. आता आपण बघूया दुसऱ्या तिसऱ्या ह्याच्याकडे क्वेश्चन पेपरकडे. कमी समूहात संशोधनाचा अभ्यास करणे म्हणजे प्रारंभिक अभ्यास होय. इंडियन रेड क्रॉस या संस्थेची स्थापना 1920 साली झाली. डॅश नवयुक्त परिचारिकांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करते. अभिमुक्तता. त्यानंतर डॅश हे शाब्दिकरणाचा सहित एक नाट्यकरण आहे. भूमिका नाट्य. आणि कामाचे वाटप हे व्यवस्थापनाच्या कामाची विभागणी या तत्वानुसार चालते. त्याचा हा इंग्रजी पेपर आहे. अ स्मॉल ग्रुप ट्रायल स्टडीज रिसर्च इज टर्म ॲज पायलट स्टडी. जे मी सांगितले तेच इथे आन्सर आहेत. 1922 हे आहे. ओरिएंटेशन आहे. रोल प्ले आहे याचं उत्तर. त्यानंतर आहे आणि 5व्याचं उत्तर आहे डिव्हिजन ऑफ वर्क. तर नंतर आहे शिकवणे आणि शिकणे हा डॅश यामधील संवाद आहे. शिकवणे आणि शिकणे हा डॅश यामधील म्हणजे परस्पर संवाद आहे. तर शिकवणे शिकणे हा डॅश यामधील परस्पर संवाद आहे. तर पर्यावरण, विद्यार्थी व शिक्षक. त्यानंतर पुराव्यावर आधारित कार्यभाग म्हणजे वरील सर्व आहे. त्यानंतर व्यवस्थापनेच्या खालीलपैकी डॅश तत्वानुसार कार्य आदेशित केले जाते. कामाची विभागणी. भारतीय रेड क्रॉस सोसायटीची स्थापना 1920 साली झाली. 1920 आहे. युनिसेफ ही आंतरराष्ट्रीय संस्था माता आणि बाळाच्या आरोग्यासाठी कार्य करते. ह्याचंही इंग्रजीमध्ये आन्सर आहे जो क्वेश्चन पेपर आहे.
इंग्रजीमध्ये आहे. त्यानंतर डॅश डॅश यांना फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतात, हेनरी फेवॉल. कधी लास्ट टाईमच्या क्वेश्चनमध्ये बाय मिस्टेकली काहीतरी वेगळं झालं आहे, ते हेनरी फेवॉल आहे. आणि ह्याचंही आन्सर जर झालं असेल मागच्या क्वेश्चनमध्ये, कारण बरेचदा ह्याचे आन्सर मिळताना थोडासा गोंधळ आहे, हे खूप रिसर्च करून आन्सर ह्याचे शोधावे लागतात. तर पर्यावरण, विद्यार्थी व शिक्षक हे उत्तर बरोबर आहे, जे शोधून काढलं आहे. रिसर्च करावं लागतं, कारण जर रिसर्च मॅनेजमेंटचे खूप क्वेश्चन आपण जर पुस्तकं बघायला गेलो तर खूप रेफर करावी लागतात पुस्तकं आन्सरसाठी. स्पेसिफिक याच पुस्तकातलं तुम्ही आन्सर जे आहे ते शोधा. पुढचा क्वेश्चन बघूया. डॅश डॅश जे व्हेरिएबल संशोधनाचा भाग नसतात तरी देखील संशोधनावर परिणाम करू शकतात, तर ते आहेत बाह्य व्हेरिएबल. अमेरिका परिचर्या संघटनेचा परिचर्या कोड ऑफ इथिक्स हे 1995 साली प्रकाशित केले. संसदेत भारतीय परिषद कायदा डॅश डॅश साली पास झाला, ते 1947. डॅश डॅश यांना फादर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असं संबोधले जाते, तर हेनरी फेवॉल. आणि अपस्करण गान मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो, तर मीन. ठीक आहे, मीन हे उत्तर बरोबर आहे. आणि हे आहेत इंग्लिशमध्ये त्याची उत्तरं. इंग्लिशमध्ये क्वेश्चन पेपर आहे त्याचा. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा होता आजचा व्हिडिओ. लवकरच भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.